घटक 3 साहित्य समीक्षेचे स्वरूप व उद्दिष्टे. एक उद्दिष्टे. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य समीक्षेचे स्वरूप व उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपणास साहित्य समीक्षेचे स्वरूप व उद्दिष्ट समजेल. साहित्य समीक्षेच्या विविध पद्धती लक्षात येतील. समीक्षाशास्त्र की कला हे लक्षात येईल. आदर्श समीक्षकाचे गुण समजतील. 2 प्रास्ताविक माणसाच्या ज्या अनेक उपजत प्रवृत्ती आहेत त्यापैकी आपली अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्याची एक प्रवृत्ती असते. एखादे पुस्तक आपणास का आवडले? आवडण्यासारखे त्यात काय आहे? ही प्रतिक्रिया आपण दुसऱ्यास सांगत असतो. स्वतः कोणता तरी बरा वाईट अनुभव घेणे. अशा अनेक अनुभवाच्या आधारे आपले मत बनविणे. इतरांचे अशाच प्रकारचे मत समजावून घेणे. दुसऱ्याचे जे पटत नाही ते खोडून काढणे. जे स्वतःला विचारांती पटते त्याचा आग्रह धरणे. या सर्व प्रक्रियेमधून समीक्षा सिद्ध होत असते. 3 विषय विवेचन. साहित्य समीक्षा ही एक स्वरूपाची नसते. निरनिराळ्या प्रकारच्या परस्पर संबंध क्रियांचे एकीकरण त्यामध्ये असते. समीक्षा हे स्वयंपूर्ण अस्तित्वाचे क्षेत्र नाही. त्याचे स्वरूप साहित्याच्या स्वरूपानेच नियमित होते. कलादृष्ट्या आणि कालदृष्ट्या साहित्यात घडणाऱ्या घडामोडींशी ती संवादी असते. त्यामुळे समीक्षेची व्याप्ती वाढत जाते. एखाद्या साहित्यकृतीचा अभ्यास. एखाद्या कालखंडातील एखाद्या साहित्याचा समग्रतेने विचार. एखाद्या साहित्यकृतीचा अभ्यास. एखाद्या कालखंडातील एखाद्या साहित्याचा समग्रतेने विचार. एखाद्या साहित्यकृतीचा अभ्यास. एखाद्या लेखकाचा अभ्यास. एखाद्या साहित्य प्रकाराच्या स्थितिगतीचा विचार. साहित्य मूल्यांचा अभ्यास. साहित्यातील मूल्यांची पुनर्मांडणी इत्यादी प्रकारांतून साहित्य समीक्षा सिद्ध होत असते. समीक्षा म्हणजे एखाद्या कलाकृतीचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून तिचा सांगोपांग विचार करणे. तिच्यातील अंतःसौंदर्य प्रकट करून दाखविणे. तिचा गूढ अर्थ स्पष्ट करणे. त्या कलाकृतीच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे असे अनेकार्थ निर्माण करता येतात. एक साहित्य समीक्षेच्या व्याख्या. साहित्याच्या अभ्यासाचे स्वरूप. समीक्षेच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केला आहे. त्यावरून समीक्षेच्या स्वरूपावर अधिक प्रकाश टाकता येतो. कलाकृतीतील गुणांची स्तुती करणे वा एखाद्या वस्तूचे यथार्थ अवलोकन करणे म्हणजे समीक्षा होय. मॅथ्यू अर्नोल्ड विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून काही निश्चित तत्वाच्या आधारे वाङ्मयाचे विवेकपूर्वक विश्लेषण करण्याची जी शक्ती असते ती समीक्षा होय. ग्रॅहेम कोणत्याही कलेचे बौद्धिक रसग्रहण म्हणजे समीक्षा होय. विंचेस्टर समीक्षा म्हणजे निर्णय. जॉन ड्यूई कलाकृतीचा जाणकारपणे आस्वाद घेणे आणि आस्वादाच्या ओघातच आवश्यक तेथे मूल्यमापनालाही न कचरणे म्हणजे समीक्षा होय. श्री के. क्षीरसागर कलाकृतीच्या योग्यतेविषयी निर्णय देणे म्हणजे समीक्षा होय. डॉ. वाळिंबे. वाङ्मयीन टीका हा कधी न संपणारा शोध आहे. टीकेची भूमिका ही बोधकाची नसून ती शोधकाची असते. श्री व्हा. ल. कुलकर्णी अशा विविध व्याख्यातून आपणास समीक्षेचे स्वरूप व उद्दिष्टे. उत्तम समीक्षक कोणता याची चर्चा करता येते. समीक्षेत अनेक टप्पे असतात. शब्द, भावना, कल्पना या नवनिर्मितीमधील व्यापाराचे आकलन समीक्षेत असते. एक प्रकारे समीक्षा वाङ्मयाचा प्रचारच करते. म्हणजेच समीक्षा काही निश्चित तत्वाच्या आधारे पूर्वग्रह विरहित असते. एलिटिझम इज आर्ग्युमेंट आयडियली ॲज वेल ॲज एटिमॉलॉजिकली असे म्हणून जॉन ड्यूईने मूल्यमापन करण्याच्या कार्यावर भर दिला आहे. साहित्यकृतीचा आस्वाद, आकलन, तुलना, गुणदोष दर्शन आणि मूल्यमापन अशा अनेक प्रक्रियांचा समावेश समीक्षा व्यापारात. 2 समीक्षेचे स्वरूप. समीक्षा म्हणजे विशिष्ट नियमांनुसार साहित्यकृतीच्या गुणदोषाचे विवरण नव्हे,
साहित्याविषयी निश्चित नियम गृहीत धरून त्यावर हुकूम साहित्य कृती आहे की नाही हे यांत्रिकपणे पाहणे म्हणजे समीक्षा नव्हे. साहित्यकृतीचे निव्वळ वर्गीकरण व पृथक्करण करून वर्णन करणे म्हणजे ही टीका नव्हे म्हणून श्री. के. क्षीरसागर म्हणतात. कलाकृतीसारख्या जिवंत कृतीचा आस्वाद आणि मूल्यमापन कुठल्या तरी निर्जीव नियमांनी करणे हे अवास्तव आणि अन्यायी होय. तर कलाकृतीचे केवळ वर्गीकरण आणि त्यांच्या रचनातत्वाचे नुसते पृथक्करण करणे हे त्याचे अपूर्ण अवलोकन होय. कलाकृतीचे यथार्थ आकलन व परीक्षण होण्याकरिता पहिल्या पद्धतीपेक्षा लवचिक व सजीव आणि दुसऱ्या पद्धतीपेक्षा अधिक परिपूर्ण आणि अधिक कलाधर्म पद्धती टीकाकाराने स्वीकारली पाहिजे. समोर असलेल्या सुंदर आणि उत्कृष्ट लेखनामुळे जे स्फुरले आणि सांगावे असे वाटले ते सांगणे म्हणजे टीका नव्हे. लेखकाची आणि त्याच्या कल्पना सृष्टीची मूर्ती समीक्षक आपल्या प्रतिभेच्या प्रकाशात उभी करीत असतो. सहृदयतेने आणि कल्पक सहानुभूतीने तो साहित्यकृतीचा आस्वाद घेत असतो आणि लवचिक व सर्वसमावेशक निकष वापरून तिचे मूल्यमापनही करीत असतो. समीक्षेची प्रक्रिया ही एक शोधाची प्रक्रिया आहे आणि तो शोध शोधकाच्या जिज्ञासू वृत्तीने घेतला जावा अशी वा. ल. कुलकर्णी यांची भूमिका आहे. हा शोध वाङ्मयाच्या प्रकृतीचा, प्रयोजनाचा, रूपाचा आणि प्रश्नांचा असतो. साहित्यकृती असाधारण स्वयंविकसित अशी एक चैतन्यपूर्ण नवनिर्मिती असते. अशा साहित्यकृतीचा शोध म्हणजे चैतन्याचा शोध असतो. प्रत्येक साहित्यकृतीला काही साधारण धर्म असतो आणि त्याला वेगळेच रंगरूप प्राप्त करून देणारा असाधारण विशेष धर्मही असतो. साधारणाच्या आधारे चाचपडत जाऊन असाधारणाचा शोध घ्यावयाचा असतो. समीक्षक हा प्रत्येक साहित्यकृतीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत असतो. समोर असलेल्या साहित्यकृतीने काय साधले हे जसे तो शोधू पाहतो त्याप्रमाणे ती काय साधू शकली नाही. तिचे सामर्थ्य कोठे कमी पडले, तिची साधना कोठे भांगली याचाही समीक्षक वेध घेतो. वाङ्मय टीकेने केलेला प्रत्येक नवा प्रयत्न हा वाङ्मयीन कलाकृती समजावून घेण्याच्या दृष्टीने टाकलेले नवे पाऊल असते. या प्रत्येक नव्या पावलाने काहीतरी नवे हाती लागण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने विचार करता वाङ्मयीन टीका हा कधी न संपणारा शोधच ठरतो. म्हणूनच तिची भूमिका ही बोधकाची कधीच राहू शकत नाही. ती भूमिका वाङ्मयीन सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या शोधकाचीच असावी लागते. समीक्षा म्हणजे साहित्यकृतीचा शोध हे एका अर्थाने खरे आहे. समोरील साहित्यकृतीचा शोध घेणे ती कलाकृती समजण्याची प्राथमिक अवस्था असते. लेखकाने जे मांडले आहे त्याचे वर्णन करणे, विश्लेषण करणे, मर्म सांगणे ही समीक्षेच्या प्रक्रियेची अंगे आहेत. मात्र समीक्षा येथेच थांबत नाही. ती साहित्यकृतीच्या स्वरूपाविषयी काही विधानेही करीत असते. तिची सरस निरस्ता ठरवीत असते. आपली आवड निवड व्यक्तिगत असते. तेव्हा आस्वाद, आकलन, मूल्यमापन ही एक संलग्न प्रतिभा समीक्षेत अखंड अस्तित्वात असते असे म्हटले पाहिजे. समीक्षेची प्रक्रिया काय असते आणि त्यातून नेमके काय साध्य होते याविषयी वसंत दावतरांचे विवेचन महत्त्वाचे आहे. कोणतीही व्यक्ती टीकेला प्रवृत्त का होते असा प्रश्न ते आरंभीच उपस्थित करतात. ललित साहित्य गोडीने वाचावे, त्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा आणि त्या आनंदात धुंद राहावे ही काही माणसांची वृत्तीच असते. तथापि या पलीकडे जाऊन समीक्षक आपल्या साहित्यकृतीविषयीच्या प्रतिक्रिया व्यक्त करतो. समीक्षक एखाद्या पुस्तकाची, लेखकाची किंवा साहित्य प्रकारची आपल्या वाचनासाठी निवड करतो तेव्हा त्या साहित्याच्या प्राथमिक चांगुलपणाची साक्षच देत असतो. काय निवडावे किंवा काय निवडू नये याविषयी त्यांची विवेकबुद्धी जागृत असते. चांगल्या वाईटाच्या त्यांच्या कल्पना निश्चित असतात.
त्यांच्या आधारे साहित्यकृतीवर अभिप्राय व्यक्त करताना समीक्षा जन्म घेत असते. या प्रक्रियेत साहित्यकृतीचा शोध घेतला जातो. तिचे वर्णन, विश्लेषण करता करताच मर्म सांगितले जाते. समीक्षेची प्रक्रिया अशी आस्वादापासून मूल्यमापनापर्यंत आपोआप घडत असते. ती एक सलग प्रक्रिया आहे. साहित्यकृती सर्वांगीण समजून घेणे, तिचे विश्लेषण करणे, तिच्या वैशिष्ट्याचे दर्शन घडविणे, त्या आधारावर तिच्या गुणदोषांचे विवरण करणे आणि तसे करताना सहजगत्या एका साहित्यकृतीची दुसऱ्या साहित्यकृतीशी तुलना करणे अशा कितीतरी गोष्टी समीक्षेच्या प्रक्रियेत होत असतात. असेच लेखकांचे साहित्य प्रकाराचे मूल्यमापन समीक्षा करीत असते. समीक्षा ही टी.एस. इलियट म्हणतो त्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात श्वासोच्छवासाइतकीच अपरिहार्य असते. 3 समीक्षेच्या पद्धती. साहित्य समीक्षेत लेखकाच्या व्यक्तिमत्वाला महत्त्वाचे स्थान असते. समीक्षेचे स्वरूप आणि उद्दिष्टे ठरविताना समीक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते. समीक्षेच्या उद्दिष्टांवरून समीक्षेकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन निश्चित होतात. तर ह्या दृष्टिकोनातून समीक्षेच्या पद्धती अस्तित्वात येतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने समीक्षकाचे दृष्टिकोन वेगवेगळे असणार आणि म्हणूनच समीक्षेच्या पद्धतीची संख्याही वाढत जाणार हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे समीक्षेच्या पद्धतींची संख्या निश्चित करणे समीक्षकांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे, कारण समीक्षकाच्या साहित्याकडे पाहण्याच्या भूमिकेतही बदल होत जाणार. नवी समीक्षामूल्ये व पद्धतीही अस्तित्वात येत राहतात. समीक्षेच्या आजवर अस्तित्वात असलेल्या पद्धतीची संख्या पाहणे महत्त्वाचे नसले तरी त्याचे स्वरूप पाहणे, त्यांची कार्यपद्धती समजावून घेणे, त्यांच्यातील गुणदोष निश्चित करणे, त्यांच्या साहाय्याने आलेल्या साहित्याच्या स्वरूपाचा आस्वाद घेणे आणि त्या पद्धतीचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक पद्धतीत भिन्नत्व असतेच, त्यामुळे त्यांच्या रसास्वादात काही फरक पडतो काय, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. टीकापद्धती हे एक साधन आहे, साध्य नव्हे. या साधनाचा वापर करताना विवेक आवश्यक आहे. तसाच त्याचा विचार करतानाही विवेकाची आवश्यकता आहे. 1. ऐतिहासिक पद्धती. साहित्य हे भावगम्य असते. त्यामध्ये कलावंताच्या भावजीवनाचे चित्रण असते. साहित्याच्या निर्मितीनंतर आपण साहित्याचा अभ्यास करतो. प्रत्येक कलाकृतीचे रचनातत्त्व समजल्याशिवाय तिचा अभ्यासच करावयाचा नाही असे म्हणून अभ्यासक थांबू शकत नाही. ते शक्यही नाही. त्यासाठी कलाकृतीच्या अभ्यासासाठी तंत्र व रचनेच्या ज्ञानाची गरज नाही, तर ती साहित्यकृती ज्या काळात ज्या परिस्थितीत निर्माण झाली त्याला खरे तर महत्त्व असते असे काही अभ्यासकांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी ऐतिहासिक पद्धती सांगितली. कार्लाइल यांनी सर्वप्रथम ऐतिहासिक पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले. त्यांच्या मते पोएट्री इज हिस्ट्री व्हाइटलाइज्ड. काव्य म्हणजे सजीव साहित्य आणि समाज यांचा संबंध अत्यंत निकटचा आहे. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटलेले असते. त्यामुळे साहित्यिक व त्या सभोवतालची परिस्थिती आणि त्यांच्या वेळेचा इतिहास यांचा साहजिकच महत्त्व प्राप्त होते. म्हणून कार्लाइल म्हणतो द पोएट इज आउटकम ऑफ हिज ओन हिस्ट्री अँड द हिस्ट्री ऑफ नेशन. कवीचा उदय त्यांच्या भोवताली असलेल्या समाजाच्या इतिहासातून होतो आणि त्यांचे काव्य म्हणजे त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासाचे अपत्य होय. प्रत्येक राष्ट्राचा स्वतंत्र असा एक इतिहास असतो. त्यात त्या राष्ट्रातील समाजाचे विचारविश्व आणि भावविश्व यांचे प्रतिबिंब पडलेले असते. संत कवीने भक्तिप्रधान कविता का लिहिली? याचे उत्तर तत्कालीन धार्मिक परिस्थितीच्या इतिहासात दडलेले आहे. मराठेशाहीत शाहिरी वाङ्मयाचीच निर्मिती झाली याचे कारण त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत दडलेले आहे.
सामाजिक परिस्थितीतून आलेला विचार आणि त्या विषयांच्या भावनात्मक प्रतिक्रियातून साहित्य जन्माला येते. मॅथ्यू अर्नोल्ड तर उत्कृष्ट भाव आणि विचारांच्या शक्तीलाच कलाशक्ती मानतो. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय समाजाची जुनी जीवनमूल्ये निरुपयोगी ठरली. त्यामुळे जीवनाचे जे कारुण्यमय स्वरूप बनले, त्यातून मर्ढेकरांच्या काही कवितांचा जन्म झाला. त्याच्या कविता ज्या समाजाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, नैतिक परिस्थितीतून उदय पावल्या, त्याचा परिचय असल्याशिवाय मर्ढेकर अभ्यासता येणार नाहीत. फ्रेंच समीक्षक तेन याने या पद्धतीचे प्रभावीपणे समर्थन केले आहे. त्यांच्या मते कोणत्याही कलाकृतीवर कलावंताचा वंश, परंपरा, कौटुंबिक परिसर, सांस्कृतिक जीवन, कलावंताच्या भोवताळची राजकीय, सामाजिक, भौतिक परिस्थिती यांचा कलावंतांच्या काळातील जीवन, प्रेरणा या 3 गोष्टींचा अपरिहार्यपणे परिणाम होतो. The work of art is a product of its environment and nothing else. साहित्यिक भोवतालच्या परिस्थितीतून आलेले अनुभव वेचून घेतो. त्याद्वारे त्यांच्या हृदयात निर्माण झालेली खळबळ तो कुठल्या तरी माध्यमाद्वारे व्यक्त करतो. त्यासाठी कोणी काव्याकडे धावतो, तर कोणी कथा कादंबरीकडे जातो. केशवसूत आणि हरिभाऊ यांच्या वाङ्मयाकडे पाहिल्यानंतर त्या काळाचा त्यांच्यावर किती परिणाम झाला होता हे लक्षात येते. ऐतिहासिक समीक्षा पद्धती ही साहित्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची पद्धती आहे. अर्वाचीन काळात सर्वच क्षेत्रात जी ऐतिहासिक जीवन दृष्टीची वाढ झालेली आहे, त्याचाच हा परिणाम आहे. काळाची गरज आणि विचारसरणी माणसांच्या जीवनावर परिणाम करीत असते. म्हणूनच तेन म्हणतो, मला अमुक एका काळातील वाङ्मय दाखवा, मी त्या काळातील सामाजिक परिस्थिती सांगतो. हेगलनेही अशीच विचारसरणी मांडलेली आहे. मराठी वाङ्मयातील केशवसूतांचेच उदा. या तुतारी आणि नवा शिपाई या कवितावरून तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर खूपच प्रकाश पडतो. अशा या कालसापेक्ष वाङ्मयाचा अभ्यास करावयाचा असेल तर त्याला इतर कोणतीही पद्धती वापरण्यापेक्षा ऐतिहासिक परिस्थितीच्या सामुग्रीवर आधारलेली ऐतिहासिक पद्धतीच अधिक उपयुक्त ठरणार. म्हणूनच टी.एस. एलियट म्हणतो, टू इंटरप्रेट द पास्ट इन द प्रेझेंट अँड टू जज द प्रेझेंट इन द लाईट ऑफ द पास्ट. कोणत्याही कालखंडातील वाङ्मय त्या काळातील सामाजिक परिस्थितीचा परिपाक असेल तर त्या कालखंडातील वाङ्मयाचा अभ्यास करण्याची समीक्षा पद्धतीही त्याच्याच परिपाक ठरते. प्रत्येक कालखंडाबरोबर ज्या त्या कालातील वाङ्मयाच्या अभ्यासासाठी नवी पद्धती जन्माला येते. ऐतिहासिक पद्धती म्हणजे साहित्यिकाच्या कालखंडातील सामाजिक इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास करावयाचा, त्या काळातील वाङ्मयीन प्रेरणांचा विचार करून मग त्या कलाकृतीचा अभ्यास करावयाचा. साहित्य दुसऱ्या देशातील असेल तर त्या देशातील वाङ्मयीन परंपरा, रूढ विचार, कवीच्या भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे ज्ञान इत्यादीचे ज्ञान करून घ्यावयाचे आणि मग त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावयाचा, असे या ऐतिहासिक पद्धतीचे स्वरूप आहे. प्रमाण तत्त्वे. 1. लेखकाच्या वंश, काळ, परिस्थितीचा अभ्यास करावयाचा. 2. कलाकृती ज्या काळातील व देशातील असेल त्या काळातील व देशातील वाङ्मयीन प्रेरणांचा विचार करावयाचा. त्याच्या कलाकृतीवरील भौतिकशास्त्राचे पडसाद पाहावयाचे. 4. कलावंताने कलात्मक अभिव्यक्तीसाठी कोणती दृश्ये निवडली, त्यातून कोणता आशय व्यक्त केला ते पाहावयाचे. उदाहरणार्थ, केशवसूतांच्या काव्याचा अभ्यास करावयाचा असेल तर त्यांच्या काळातील सामाजिक, राजकीय स्थितीचा प्रथम आढावा घ्यावयाचा. त्याचा परिणाम त्यांच्या तुतारी व नवा शिपाई सारख्या कलाकृतींवर काय झाला हे पाहणे म्हणजेच त्यांच्या क्रांतीचे सूर त्याच्या कलाकृतीच्या द्वारा तपासून त्यांना अभिप्रेत असलेल्या जुने जाऊ द्या मरणा लागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका या उद्गारात त्यांना अभिप्रेत असलेली वाङ्मयीन व सामाजिक क्रांती स्पष्ट करावयाची, त्यांच्या भावसौंदर्याचे मर्म उकळून दाखवावयाचे असा अभ्यास करण्याने समीक्षकाची दृष्टी उदार व व्यापक बनते. स्वतःच्या समाजातील गतकालाचे दर्शन होऊन ज्ञानाचे क्षितिज रुंदावते. त्या कालखंडातील वाङ्मयीन अभिरुचीचा विकास दाखवून स्वकालीन वाचकांच्या अभिरुचीचे संवर्धनही करता येते. समीक्षक म्हणून जे एक व्यक्तिमत्व कार्य करीत असते, त्यात समतोल निर्माण करता येतो. या पद्धतीचा अवलंब केला नाही तर समीक्षक अतिशयोक्त विधाने करू लागतो. उदा. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या सद्भावलेखन या पुस्तकात हरिभाऊविषयी व्यक्तिलेखन कौशल्याची या ठिकाणी पराकाष्ठा झाली आहे. ही कला यापेक्षा जास्त उच्च कोटीला गेलेली जगातल्या कोणत्याही भाषेतल्या ललित कृतीत सापडेल असे वाटत नाही. याप्रमाणेच जुन्या काळातील कला तत्त्वे जशी अर्वाचीन काळातील कलाकृतींना लावता येत नाहीत, तशीच अर्वाचीन काळातील कलातत्त्वांनी जुन्या काळातील कलाकृतींचे मूल्यमापन करता येणार नाही, याचे समीक्षकाला ज्ञान प्राप्त होते. वाङ्मयीन इतिहासाचे लेखन करणाराला ही ऐतिहासिक पद्धती तर फारच उपयुक्त ठरणारी आहे. उणिवा या पद्धतीतील महत्त्वाचा दोष म्हणजे हे संपूर्णपणे कालाचे अपत्य मानता येत नाही. संतवाङ्मयात संपूर्ण सामाजिक जीवनाचे चित्र नाही, त्यात काही मर्यादित स्वरूपातच समाज जीवनाचे चित्र पाहावयास मिळते. तीच गोष्ट पंडितकीच्या बाबतीत काही प्रमाणात खरी आहे, जसे ते खाडिलकरांच्या किंवा शि. म. परांजपे यांच्या वाङ्मयातून शोधता येईल, तसेच संतकाव्य व पंडित काव्यात शोधता येत नाही. इतिहासापेक्षा त्यांचे व्यक्तिमनच महत्त्वाचे मानले पाहिजे. इतिहास आणि वाङ्मय यांचे परस्पर संबंध काही एका मर्यादेपर्यंतच युक्त असतात. कवी अधिक काळ ऐतिहासिक दृष्टी हे जितके खरे आहे तितकेच कवी अधिक चरित्रात्मक दृष्टी हेही खरे असते. 2. चरित्रात्मक पद्धती कवीला संपूर्णपणे काळाचे अपत्य मानणे बरोबर नसल्यामुळे कवीच्या चरित्राला काव्यात महत्त्व प्राप्त होते. कलाकृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने कवीच्या घडलेल्या जीवनालाच अधिक महत्त्व येते. कवी ज्यांच्या संगतीत वाढला, त्याची जीवनविषयक दृष्टी ज्यांच्यामुळे निश्चित झाली, त्या दृष्टीने त्याने ज्या कलाकृती लिहिल्या, स्वतःचे जे विचार बनविले त्याचे प्रतिबिंब कलाकृतीत उमटणे अपरिहार्य असते. माणसाचे जीवन हाच एक संग्राम आहे. त्यात कधी त्याला अपयश येते तर कधी यशही मिळते. त्यासाठी त्याने आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढविलेली असते. त्याने मानवी जीवनाचे ज्ञान करून घेतलेले असते. त्यामुळे त्याची जीवनाकडे पाहण्याची एक स्वतःची अशी दृष्टी निर्माण झालेली असते. त्याचे हे जे व्यक्तिमत्व बनलेले असते, त्याचे ताणेबाणे त्याच्या साहित्यात अपरिहार्यपणेच उमटलेले असतात. तो त्याच्या आशा आकांक्षाचा आलेख असतो. त्यामुळे वाङ्मयाच्या विश्वात साहित्यिकाच्या चरित्राला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. समीक्षक केवळ जिज्ञासा तृप्तीसाठीच कलाकृतीकडे वळतो असे नव्हे, तर तो कलाकाराचे जीवन चरित्र आणि त्याची कलाकृती याच्यामध्ये संबंध प्रस्थापित करतो. एखाद्या जमिनीत कोणते पीक चांगले येईल हे सांगण्यासाठी जमिनीची माहिती पाहिजे. हे जसे खरे तसेच एखाद्या कलाकृतीचा अभ्यास करताना ती कलाकृती ज्या लेखकाच्या जीवनचरित्ररूपी जमिनीत रुजली तिचे ज्ञान असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, साने गुरुजींच्या साहित्यातील कारुण्य भारतीय जीवनमूल्यांवरील काही अटळ निष्ठा त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होतो. त्यामुळे त्यांच्या श्यामच्या जीवनातील कारुण्यांचे मर्म अधिक स्पष्ट होते. गडकर्यांच्या वाङ्मयातील विनोद कोटिप्रधान व बुद्धिप्रधान का या प्रश्नाचे उत्तर गडकर्यांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सामावलेले आहे. शंकरराव खरातांच्या कथावाङ्मयात दीन दुबळ्या
वर्ण वर्चस्वाखाली दबलेल्या जीवनाचे चित्र येते. त्यालाही कारण त्याचे स्वतःचे जीवनचरित्र. सारांश. कलावंताचे व्यक्तिगत चरित्र आणि कलाकृती यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. या चरित्रात्मक पद्धतीचा वापर करण्यासाठी समीक्षकाजवळ फार कौशल्य लागते. लेखकाच्या चरित्राची माहिती मिळविताना समीक्षकाने मिळविलेल्या प्रत्येक घटनेचा वाङ्मयाशी संबंध लावून चालत नाही. त्यामुळे कलाकृतीचा विचार बाजूला होऊन लेखकांच्या चरित्रालाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता भीती संभवते. गडकर्यांचा काव्यातील तारा आणि तारका या शब्दाच्या आधारे त्यांच्याविषयी जो निष्कर्ष काढण्यात आला आहे तो या प्रकारात मिळतो. त्यामुळे कलाकृतींचा भावसौंदर्याऐवजी कलावंताचे चरित्रच अधिक हाती लागण्याचा संभव नाकारता येत नाही. या चरित्रात्मक पद्धतीचा अर्थ असाही करता येईल की साहित्यात प्रकट झालेल्या भाववृत्तीच्या आधारे लेखकाच्या भावजीवनाविषयी चरित्राविषयी अनुमान करावयाचे. खांडेकरांच्या कादंबरीत जीवन चिंतन करणारी, त्यागाने जीवन सफल करणारी व्यक्तिचित्रेच अधिक येतात. त्या अर्थी खांडेकरांच्या जीवनात त्यागाचे महत्त्व आहे असे अनुमान करून खांडेकरांच्या चरित्रातील त्यागपूर्ण घटनांशी त्यांचा संबंध पाहावयाचा. त्यामुळे खांडेकर स्वतःच्या जीवनानुभवाशी प्रामाणिक राहून लेखन करतात हे सिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या कलाकृतीला आत्मनिष्ठतेचे परिमाण लाभते. प्रमाणतत्त्वे. या पद्धतीची प्रमाणतत्त्वे अशी: 1. प्रथम साहित्यातील भावानुभवांचे स्वरूप समजावून घेणे. 2. त्यांची संगती लावण्यासाठी लेखकाच्या चरित्राची माहिती मिळविणे. लेखक चरित्रातील घटनांशी संगती जुळविणे. 4. त्या संगतीद्वारा लेखकाला अभिप्रेत असलेल्या भावविश्वाचा अर्थ स्पष्ट करणे. उणिवा चरित्राचा शोध वाजवीपेक्षा जास्त घेण्याचा मोह अटळ होतो. त्यामुळे काही वेळा त्या समीक्षेपासून कलाकृती दूर फेकली जाते आणि समीक्षेला चरित्राचे स्वरूप येते. उदा. न. र. फटकांची ज्ञानेश्वर एकनाथ यांच्यावरील समीक्षा हा या पद्धतीचा फार मोठा दोष आहे. त्याचप्रमाणे लेखकांचे चरित्र जेवढे उदात्त आणि भव्य असेल तेवढेच त्याचे वाङ्मयही भव्य आणि उदात्त आहे असे सांगितले जाते. तिसरी एक मर्यादा या पद्धतीला पडते आणि ती म्हणजे वाङ्मयात लेखकाच्या संपूर्ण चरित्राचे प्रतिबिंब पडलेले असते. हे खरे नाही, किंबहुना ते बिलकुल नसते हेही तितकेच खरे आहे. उदा. कवी विनायक यांच्या काव्यात त्यांच्या वैयक्तिक जीवनाचे बिलकुल प्रतिबिंब पडलेले नाही. त्यांच्या त्या लौकिक जीवनापेक्षा काव्यातील जीवन अत्यंत भव्योदात्त आहे. आस्वादक. काव्यात्मक समीक्षा पद्धती. स्वरूप. साहित्य हे रसात्मक असते. त्याकडून ज्ञानात्मक माहितीची अपेक्षा नको. रसस्वादपूर्ण समीक्षेला आस्वादक किंवा काव्यात्मक समीक्षा पद्धती असे म्हणतात. ही काव्यात्मक पद्धती संस्कारवादी पद्धतीला जवळची वाटते. कलाकृतीत कलावंताच्या कलेचा जो आविष्कार झालेला असतो त्या आविष्काराचे स्वरूप सहानुभूतीने समजावून घेण्याचा प्रयत्न या पद्धतीने केला जातो. समीक्षक कलावंतांच्या कलाविष्काराचे मर्म समजावून घेण्याचा व वाचकास सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. कला ही नवनिर्मिती असते, तर ही समीक्षा म्हणजे पूर्ण निर्मिती म्हणाव्यास हरकत नाही. रसग्रहण करणे हेच समीक्षेचे उद्दिष्ट असे. हे अर्नोल्ड यांचे मत प्रसिद्धच आहे. तर ओर्सफोर्डला वाटते की ज्या परिस्थितीत काव्य निर्माण झालेले असते ती परिस्थिती, त्यावेळी कवी मनात असलेला उद्देश या दोन्ही गोष्टींचा व काव्यातील गुणदोषांचा संबंध त्यांचे विवेचन समीक्षकांनी केले तर त्या काव्यांचा रसस्वाद घेणे वाचकाला सुलभ होईल असे या समीक्षेचे स्वरूप सांगताना काव्यातील ध्वनी व्यंजनावृत्त, लयबद्धता, नादमाधुर्य, शब्दयोनेतील चातुर्य,
रचना कौशल्य इत्यादी गोष्टींची चर्चा या समीक्षेत अपेक्षिली जाते. याचाच अर्थ कलावंताच्या भावजीवनाशी समस होऊन सहृदयतेने कलेकडे पाहिले पाहिजे. पेटरने तर ॲप्लिकेशन इज अ क्रिटिसिझम असे म्हणून आस्वाद म्हणजे समीक्षा अशी व्याख्या केली आहे. त्याने या समीक्षेत कलात्मक रचना व कलावंतांच्या त्या रचनेशी ऐक्य यांना महत्त्व दिले आहे. कोलरिजने हे सांगताना समीक्षकांनी 3 गोष्टींचा विचार करावा असे सांगितले. 1. कलाकृतींची प्रथमपासून स्पष्ट कल्पना. 2. मूळ कल्पनेला कलात्मक स्वरूप देण्याची शक्यता. कलाकृतींचे रचना कौशल्य या त्या 3 गोष्टी होत. निर्णय देणे हा कलेचा रूढ अर्थ स्वीकारून तुलना करण्याकडे समीक्षकांचा कल वाढतो. हे या कलेच्या समीक्षेला मान्य नाही. समीक्षेत निर्णय देताना गुणदोषाचा विचार करावा लागतो. रसस्वादात गुणदोषांचा विचार नसून कलासौंदर्याचा शोध घ्यावयाचा असतो. विंचेस्टर म्हणतो, वाङ्मयाचे मूल्य ठरविणे हे समीक्षेचे कार्य नसून वाङ्मयाचा आस्वाद घेणे हेच तिचे खरे कार्य आहे. या आस्वाद समीक्षेसाठी समीक्षकांच्या काव्यात्म मनोवृत्तीची अपेक्षा आहे. त्याचे व्यक्तित्व, कलानिर्मिती प्रसंगीची त्याची मनस्थिती, सभोवतालचे वातावरण, कलानिर्मिती मागील हेतू हे समजण्यासाठी समीक्षकही कलावंत असला पाहिजे असे श्री. के. क्षीरसागर म्हणतात. कल्पनाशक्ती आणि सहृदयता इतक्या सूक्ष्म तरल आहेत की त्यांचा वापर करणाऱ्या टीकाकाराला शास्त्र म्हणण्यापेक्षा कला म्हणणेच अधिक युक्त होईल. यासाठीच त्यांनी रवींद्रनाथांच्या रामायण महाभारतावरील टीकेतील आज हजारो वर्षे झाली भारतवर्षाचे हृदय या 2 महाकाव्यातील अनुभववृत्तात स्पंदन पावत आहे. या वाक्याला एका टीका ग्रंथापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. डॉ. रा. शं. वाळिंबे यांनी ही टीका खालीलप्रमाणे कार्य करते असे म्हटले आहे. या कार्यामध्ये लेखकाच्या व्यक्तिमत्वाला पोषक व विघातक गोष्टी, कलाकृतीकालीन परिस्थितीचे ज्ञान, लेखकाच्या निर्मितीमागील हेतू, लेखकाची त्यावेळची मनस्थिती या माहितीच्या आधारे सहानुभूती बाळगून कलागत भावनांची ओळख करून घेणे, त्यातील गुणदोष दाखविणे. मीही 6024 लेखकाच्या अपूर्ण कल्पना पूर्ण करणे. 8. इतर रसिकांना त्यांचा परिचय करून देणे. या सर्व गोष्टी आस्वादक टीकेने करावयाच्या असतात. या पद्धतीची समीक्षा दुर्लभ असते. हा एक प्रकारचा सौंदर्य शोधच असतो. तो शोध कधीही न संपणारा असतो असे वा. ल. कुलकर्णी म्हणतात. अशी समीक्षा श्री. के. क्षीरसागर आणि प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी केली आहे. या टीकेची प्रमाणतत्वे अशी. 1. रसास्वादाच्या भूमिकेने सहृदयपूर्ण मनाने कलावंताच्या आविष्कारांचे स्वरूप समजून घेणे. 2. निर्मितीकालीन परिस्थिती, कविमनाची स्थिती व उद्देश, कलाकृतीतील तिचे स्वरूप यांचे विवेचन करणे. अपूर्ण कविकल्पनांना पूर्णत्व देऊन त्या व्यक्तिमत्वाच्या आविष्काराचे दर्शन घडविणे. 4. कलात्मक सौंदर्याचा शोध हा कधी न संपणारा शोध आहे, हे लक्षात ठेवणे. 5. निर्णय न घेता फक्त आस्वाद घेणे. उणीवा काव्यात्मक टीकेत अभिप्रेत असल्याप्रमाणे काव्यनिर्मितीकालीन कविमनाचा शोध महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने समीक्षक काही माहितीही गोळा करतो, परंतु ही माहिती वा पुरावे ढोंग म्हणून तुच्छ लेखले जातात. उदा. टालाटर. लारी. ही कबीबीची कविता वाचून वाचकांनी विचारले की हा कवी कोण? याला बीनेच उत्तर दिले, ते नावात काय आहे? ही कविता लिहून या पुराव्यांचा उपयोग काय? असे म्हणणारे लोक ही निघाले. अशा पद्धतीने कलाकृतीचे परिशीलन करताना त्यात व्यवस्थितपणा येणार नाही, अशाही तक्रारी सुरू झाल्या असे द. के. केळकर म्हणतात. तर्कनिष्ठ संभवनीयतेच्या विचारापासून काव्याला अलिप्त राहता येत नाही.
या अवस्थेची लक्षणे शिवाय जर एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीचा इतिहास, कविमनाची पार्श्वभूमी सापडली नाही तर त्याला कलाकृतीचा आस्वादच घेता येणार नाही का? अशा काही उणीवा आस्वादक समीक्षेतही जाणवतात. 4. समाजशास्त्रीय पद्धती चित्र, शिल्प, संगीत, नृत्य या ललित कलांसारखीच साहित्य ही एक ललित कला आहे. इतर ललित कलांपासून जसा मनाला सौंदर्याचा अनुभव येतो, त्याप्रमाणेच साहित्याचा आस्वाद घेतानाही सौंदर्याचा अनुभव येतो. परंतु आपण साहित्यातून जीवनदर्शनाचाही आग्रह धरतो. साहित्यकृती ही केवळ सुंदर असून चालणार नाही तर त्यातून जीवनदर्शनही यायला हवे. ज्या साहित्याला आपण श्रेष्ठ मानतो त्यातून जीवनदर्शन घडतच असते. लेखकाची स्वतःची एक जीवनदृष्टी निर्माण झालेली असते. साहित्य, समाज व सामाजिक वास्तव. साहित्य आणि समाज यांचे परस्पर संबंध साधे, सरळ व सोपे नसतात, ते अनेक पदरी व गुंतागुंतीचे असतात. कला निर्मितीची प्रेरणा एकवेळ व्यक्तिगत म्हणता येईल, मात्र त्यातून निर्माण होणारी कलाकृती सामाजिक असते. म्हणजेच साहित्यिक हा एका विशिष्ट पर्यावरणात वावरत असतो. तो एका समाजाचा घटक असतो. त्या समाजातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक परिणाम त्याच्यावर घडत असतो. साहित्यिकाप्रमाणेच वाचक देखील एका पर्यावरणातच घडत असतो. त्याचा जीवनविषयक विशिष्ट दृष्टिकोन असतो. त्याची स्वतःची अशी एक वाङ्मयीन अभिरुची असते. म्हणजेच लिहिणारा लेखक व वाचणारा वाचक यांच्यामध्ये समकालीनता असते. ते एकाच सामाजिकतेत वावरणारे, समकालीन जाणीवा असलेले जिवंत व परस्पर संबंधित घटक असतात. साहित्याचे स्वरूप व साहित्याच्या निर्मितीतील प्रयोजने याला देखील सामाजिक संदर्भ असतो. म्हणजेच साहित्यिक, साहित्यकृती व वाचक यांना सामाजिक वास्तवाचे संदर्भ असतात. 0. त्यांचे विचार. समाजशास्त्रीय भूमिकेतून साहित्याची पद्धतशीर पाहणी करण्याचा पहिला सन्मान फ्रेंच समीक्षक व विचारवंत तेन यांच्याकडे जातो. साहित्य समीक्षेचे काम भोवतालच्या परिस्थितीचा आणि साहित्याचा अन्योन्य संबंध स्पष्ट करणे हे असते असे तो मानतो. साहित्याचा सर्व व्यापार देशकाल परिस्थितीने प्रेरित, प्रवाहित आणि नियंत्रित होतो असा त्याने सिद्धांत मांडला आहे. तर मार्क्सवादी समीक्षेचे स्वरूपही अपरिहार्यपणे समाजशास्त्रीय असते. अर्थात या समाजशास्त्री स्वरूपाचा गाभा मार्क्स आणि लेनिन यांनी पुरस्कारिलेले शास्त्रीय समाजशास्त्र असते. या समीक्षा विचारानुसार कोणत्याही साहित्य कृतीचे आलेखन करून घेताना त्या साहित्य कृतीतून व्यक्त होणाऱ्या नैतिक आशयाचे स्वरूप काय आहे, वास्तव कोणते आहे व ते चित्र साहित्यकृतीत कसे प्रतिबिंबित झालेले आहे इत्यादी प्रश्नांच्या विचाराला महत्त्व असते. साहित्यकृतीतील प्रवृत्तीचे सामाजिक स्पष्टीकरण मार्क्सवादी समीक्षा प्रभावीपणे करू शकते. साहित्यकृती ही केवळ कलावस्तू नसून सांस्कृतिक वस्तूही कशी असते हे मार्क्सवादी समीक्षा पटवून देते. एखादी साहित्यकृती ही कलाकृती आहे असे मान्य केले तर तिच्यामागील प्रेरणांचे व तिच्यामुळे होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण या समीक्षेने करता येईल. 5. मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती. समीक्षेच्या विविध पद्धतींमध्ये मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती एक महत्त्वाची समीक्षा पद्धती आहे. एका अर्थाने संस्कारवादी आणि चरित्रात्मक पद्धतींमध्ये या पद्धतीचा समावेश होतो. गेल्या 100 वर्षांत मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र अतिशय प्रगत झाले असल्यामुळे त्याचा प्रभाव जीवनाच्या सर्व अंगांवर पडला आहे. त्यामुळे समीक्षेच्या क्षेत्रातही मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती एक स्वतंत्र समीक्षा पद्धती म्हणून मानली आहे. A.I. रिचर्डस यांच्यासारख्या अभ्यासकांनी मानसशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करून कलामीमांसा करणाऱ्या या क्षेत्रावर मोठा प्रभाव पाडला आहे. रिचर्ड्स यांच्या मते समीक्षेची तांत्रिक व मानसिक अशी 2 रूपे असतात.
त्यापैकी मानसिक प्रक्रिया ही खरी समीक्षा होय, कारण अशा प्रक्रियेतच वाचक रसास्वाद घेत असतो. मनोविश्लेषणात्मक सिद्धांत हे एक शास्त्र आहे असा सिद्धांत डॉ. सिग्मंड फ्राइड यांनी मांडला. मनोविश्लेषण ही मानवी मनावर केली जाणारी एक उपचार पद्धती आहे. त्याचप्रमाणे ती मानवी इच्छा आकांक्षांना साकार करणाऱ्या असंज्ञेविषयीचा मनोविश्लेषणवादी साहित्य समीक्षेचा सिद्धांत डॉ. सिग्मंड फ्राइड, युंग व लाका यांनी मांडला. फ्राइड यांनी मांडलेल्या मनोविज्ञानामध्ये मानवी मन, माणसाची काम वासना, स्वप्न आणि विविध भावबंध असे महत्त्वपूर्ण 4 सिद्धांत मांडले आहेत. फ्राइड यांच्या मते मानवी मन हे एक मानसिक उपकरण असून त्याच्या केंद्रस्थानी अबोध मनाची संकल्पना आहे. तो या मनाकडे 3 दृष्टीने पाहतो. 1. गतिशील. 2. व्यवस्थापनीय आणि स्तरीय. यापैकी स्तरीय रूप साहित्य समीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचे मानले जाते. या नमुना रूपाची संज्ञा, संज्ञापूर्व, असंज्ञा आणि तत्व, अहं, अति-अहं अशी 2 रूपे आहेत. मानवी मनाचे स्तरीय नमुना रूप डॉ. सिग्मंड फ्राइड यांच्या मते आपल्या मनात 3 मानसिक प्रक्रिया काम करीत असतात. 1. जाणीवेच्या पातळीवरील अनुभवाशी निगडीत सुबोध प्रक्रिया. 2. जाणीवेच्या पातळीवरून घेतलेल्या अनेक अनुभवांपैकी काही अनुभव विसरले जातात, तथापि त्यातील काहींची आठवण करून दिल्यास आठवतात. त्याच्याशी निगडीत असलेल्या मानसिक प्रक्रियेला बोधपूर्व म्हणतात. काही अनुभव स्मृती मनात इतक्या खोलवर दडलेले असतात की मोठ्या प्रयासानेही ते जाणीवेच्या पातळीवर येत नाहीत. या अनुभवाशी निगडीत असलेल्या प्रक्रियेला अबोध प्रक्रिया असे म्हणतात. असंज्ञेत दबलेल्या इच्छा, स्वप्न, साहित्य, कला इत्यादींच्या माध्यमातून प्रतिमांच्या रूपाने ते प्रकट होतात. मनाचे 3 घटक. डॉ. सिग्मंड फ्राइड यांनी मनाच्या 3 प्रक्रिया मांडतानाच मानवी मनामध्ये तत्व, अहं आणि अति-अहं अशा 3 प्रकारच्या संज्ञा कार्य करीत असतात असे मानले आहे. 1. तत् हे असंज्ञेचे क्षेत्र असून त्यामध्ये भूक, काम, वासना इत्यादी जीवनप्रेरणा कार्यरत असतात. 2. अहं हा जाणीवेच्या पातळीवर काम करीत असतो, तो वास्तव जगाशी संबंध दाखवितो. अति-अहं ही संज्ञा आणि असंज्ञा या दोन्ही पातळीवर कार्य करीत असते व चांगले वाईट, नीती, अनीती यांचा समतोल साधून अहंला कृती करण्यास प्रवृत्त करतो. अशा प्रकारे वरील 6 अंगाने मनाचा व्यवहार चालतो. साहित्य निर्मिती, तिची संरचना, कलाकृतीचे भावविश, पात्रांचे मनोविश, वाचन प्रक्रिया व भाषा इत्यादी साहित्य व्यवहारात ही 6 अंगे कार्यरत असतात. लैंगिक भाव, भावना. डॉ. सिग्मंड फ्राइड यांचा दुसरा सिद्धांत लैंगिकता याच्याशी निगडीत आहे. फ्राइड यांच्या मते कामवासनेचा विकास लहान मुलाच्या जन्मापासून सुरू होतो आणि वयाच्या 5 वर्षातच त्या विकासाचे एक वर्तुळ पूर्ण होते. हा विकास शारीरिक व मानसिक स्तरावर असतो. स्वप्न. डॉ. सिग्मंड फ्राइड यांनी मांडलेला तिसरा सिद्धांत म्हणजे मानवी स्वप्न होय. स्वप्न हे असंज्ञ मन जाणून घेण्याचा एक चांगला मार्ग आहे, कारण स्वप्नामध्ये मनातील अतृप्त इच्छा आपले मूळ रूप लपवून एका वेगळ्याच प्रतिमांत प्रकट होत असतात. स्वप्नाला प्रकट व अप्रकट अशी 2 अंगे असतात. प्रकट व अप्रकट स्वप्न विचार ही दोन्ही अंगे एकवटून स्वप्नांची रचना झालेली असते. स्वप्नांची रचना ही वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ अशी दोन्ही अंगे एकवटून झालेली असते. फ्राइडवादी मनोविश्लेषण हे व्यक्तीची जीवनशक्ती, कामवासना व तिचे कार्य यावर आपले लक्ष केंद्रित करते. कामवासना स्वप्नामधून आणि साहित्य कृतीतून प्रकट होत असते. मनोवैज्ञानिक साहित्य समीक्षा ही कलाकृती ही कलावंतांच्या असंज्ञ इच्छेचा आविष्कार असते. ती कलावंतांच्या मनावर व व्यक्तिमत्वावर आपले लक्ष केंद्रित करते. M.A. 1 मराठी साहित्य विचार
समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र 4. मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती ही एकीकडे लेखकाचे जीवनचरित्र, त्यातील अतृप्त इच्छा आणि दुसरीकडे साहित्यकृतीतील पात्रे, प्रतीके, आशयसूत्रे यातील परस्पर संबंधाचा शोध घेत असते. साहित्यकृतीचे विश्लेषण करते. मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीमध्ये प्रामुख्याने लेखक, कलाकृतीतील व्यक्तिरेखा आणि संस्कृती या 3 अंगावर प्रकाश टाकते. एर्न्स्ट क्रिस यांचा मानसशास्त्रीय विचार अमेरिकन मनोवैज्ञानिक एर्न्स्ट क्रिस यांनी अहनिष्ठ मनोविज्ञानाच्या आधारे सायकोअनलिटिक एक्सप्लोरेशन इन आर्ट्स या ग्रंथात कलानिर्मितीचा सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते अहम्माच्या ठिकाणी लैंगिकतामुक्त अशी एक ऊर्जा असते. ती ऊर्जा प्रेमाचा संचार करते. त्या प्रेरणेला ती अधिक बलवत्तर करते. कला व्यापारातही अहममधील ऊर्जा तत्मधून उत्पन्न होऊन कार्य करते. त्या दृष्टीने कलानिर्मितीच्या व्यापारातील संघटना करणारे एक रूपतत्व मानले जाते. कार्ल युंगचा मनोविश्लेषणवादी विचार. मनोविश्लेषणवादी समीक्षेच्या विचारात कार्ल युंग यांचा समीक्षा विचार स्वतंत्रपणे करावा एवढा महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते माणसाचे मन हे संज्ञा, व्यक्तिगत असंज्ञा आणि सामूहिक असंज्ञा अशा 3 मानसिक स्तरावर बनलेले असते. सामूहिक संज्ञेतील प्रेरणा स्वप्न, कला, साहित्य इत्यादी माध्यमातून प्रकट होत असतात. नवफ्राईडवादी मनोविश्लेषणाच्या सहाय्याने समीक्षेने साहित्य कृतीचे स्वरूप, तिची संरचना, अलंकारिक भाषा, पात्रे, कथन पद्धती इत्यादी अंगावर व तिच्या संकल्पनांवर नवा प्रकाश टाकला आहे. आज मनोविश्लेषणवादी सिद्धांताचा साहित्याच्या विविध अभ्यास पद्धतींवर तसेच समीक्षा पद्धतीवर प्रभाव पडलेला दिसून येतो. भाषेमुळे रचली जाणारी असंज्ञा व मानवी ज्ञाता यांच्याविषयीच्या सिद्धांताचा उपयोग करून जुलिया क्रिटेव्हा, ल्यूस हरिगैरे यांनी स्त्रीवादी समीक्षा केली आहे. सारांश काव्यनिर्मितीच्या मुळाशी मनोव्यापारच आहे. काव्यनिर्मितीच्या वेळी मानसिक क्रिया प्रतिक्रियाच घडत असतात आणि कलेच्या आस्वादाची प्रक्रियाही प्रामुख्याने मानसिकच असते. त्यामुळे कलेच्या बाबतीत मानवी मनाला मध्यवर्ती स्थान असते. कलाकृतीच्या आस्वादावेळी कलाकृतीतून मानवी मनाचे कोणते रूप प्रकट होत आहे आणि अचेतन मनाचे आव्हान लेखकाला पेलले आहे की नाही याचा शोध समीक्षक व रसिक वाचक घेत असतो. या सर्व प्रक्रियेत मानसशास्त्रीय शोधाचे व अभ्यासाचे सहाय्य नक्कीच होऊ शकते. 6. तुलनात्मक समीक्षा पद्धती. तुलनात्मक समीक्षा पद्धती ही एक स्वतंत्र समीक्षा पद्धती आहे. साहित्यकृतीचे विश्लेषण, आस्वाद आणि मूल्यमापन करण्यासाठी तुलनात्मक समीक्षेचे काही घटक महत्त्वाचे ठरतात. त्याला तुलनात्मक समीक्षा पद्धती असे म्हणता येईल. या समीक्षा पद्धतीचा मूळ आधार तुलना हा आहे. साहित्याची अभिव्यक्ती हे वेगवेगळ्या भाषांमध्ये असली तरी तुलनात्मक समीक्षेची दृष्टी ही वस्तुनिष्ठ असते. तुलनात्मक समीक्षेचा उद्देश वेगवेगळ्या साहित्यकृतीमधील परस्पर साधर्म्य, त्यातील विषमता यांचा शोध घेऊन त्याची समीक्षा करणे. त्यातील वेगवेगळ्या घटकांचा शोध घेऊन काही विचार मांडणे हा असतो. तुलनात्मक समीक्षा पद्धतीचे 4 प्रमुख घटक मानले जातात. 2 परस्पर कलाकृतीमधील साम्य, विषमता, उगम आणि प्रभाव या घटकांच्या आधारे तुलनात्मक समीक्षा होऊ शकते. 2 वेगवेगळ्या भाषांमधील तुलना, 2 वेगवेगळ्या समाजातील परस्पर आदान प्रदानता इत्यादीची तुलना या समीक्षा पद्धतीत केली जाते. भारतीय साहित्याची संकल्पना ही तुलनात्मक समीक्षेची निष्पत्ती आहे. तसे पाहिले तर भारतीय साहित्याची संकल्पना पूर्णपणे नवीन आहे. प्राचीन साहित्याच्या संदर्भात पाश्चात्य आणि भारतीय विद्वानांनी आधीच विचार केलेला आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून बंगालपर्यंतच्या भारतीय प्रदेशात निर्माण झालेल्या संस्कृत,
प्राकृत किंवा अपभ्रंश साहित्याला त्यांनी भारतीय साहित्य मानले आहे. आता केवळ बदलत्या काळानुसार या संकल्पनेला पुनःप्रस्थापित करावयाचे आहे. तुलनात्मक समीक्षेच्या विविध पद्धतींचा हिंदी आणि मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून विचार केला असता त्याच्या विशिष्ट अभ्यासक्षेत्रावर प्रकाश टाकला जातो. प्राचीन मराठी साहित्याच्या प्रेरणांमध्ये सर्वात महत्त्वाची प्रेरणा होती नाथपंथ. गोरक्षनाथांनी स्वतः मराठीमध्ये अमरनाथ संवाद रचले होते असे मानले जाते. गैनीनाथ मराठीतील नाथपंथाचे प्रवर्तक होते. निवृत्तीनाथांचे ते गुरु होते. पंजाबी साहित्यातील इतिहासकारांनी सुद्धा आपल्या साहित्याची सुरुवात गोरखनाथ आणि चरपटनाथ यांच्या लेखनापासून मांडली आहे. हाच प्रवाह पंजाबीबरोबरच हिंदी साहित्यातही दिसून येतो. वास्तविक पाहता त्यावेळची हिंदी आणि पंजाबी यामध्ये फरक करणे कठीण आहे. थोडक्यात, तुलनात्मक समीक्षा पद्धत ही दोन साहित्य कलाकृतीमधील, दोन भाषांमधील, दोन समाज जीवनातील तुलना करून त्यातील श्रेष्ठ, कनिष्ठत्व, साम्यभेद मांडण्याचा प्रयत्न करीत असते. 4. समीक्षा. शास्त्र की कला? समीक्षा हे शास्त्र आहे असे म्हटले जाते तेव्हा काही तत्वांचा आधार घ्यावा लागतो. काही जण समीक्षा हे शास्त्र नसून ती कला आहे असे म्हणतात. साहित्याच्या रसास्वादाची ती प्रक्रिया आहे असे स्पष्टीकरण देतात. या दोन भूमिका परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे समीक्षेत दोन प्रश्न निर्माण झाले. एक म्हणजे समीक्षा शास्त्र की कला आणि दुसरा समीक्षा श्रेष्ठ की वाङ्मय श्रेष्ठ. हे दोन्ही परस्परांवर अवलंबून आहेत. 1. आस्वाद. समीक्षा विषय झालेल्या कलाकृतीचा समीक्षक आस्वाद घेतो तो जास्तीत जास्त खोल आस्वाद घ्यावा लागतो. एखादे लहान मूल आईस्क्रीमचा जसा आस्वाद घेते तसाच कलाकृतीचा आस्वाद घेणे गरजेचे असते. समीक्षा म्हणजे जाणकार रसिकाने साहित्यकृतीचा आस्वाद घेऊन दिलेला निर्णय असतो. प्रतिक्रिया व्यक्त करणे ही माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. सार्वत्रिक मूल्यांच्या आधारे सकारण प्रतिक्रिया वर्तविणे म्हणजे समीक्षा होय. समीक्षेचा अर्थ नीट काळजीपूर्वक पाहणे, योग्य प्रकारे पाहणे असा आहे. कलेच्या क्षेत्रात वापरला जाणारा समीक्षा हा शब्द त्या कलाकृतीचे सर्व बाजूने निरीक्षण करणे, तिचा सांगोपांग विचार करणे, तिच्यातील सौंदर्य प्रकट करून दाखविणे, तिचा गूढ अर्थ स्पष्ट करणे, त्या कलाकृतीच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे असे अनेक अर्थ सुचवितो. 2. आकलन. व्यवस्थित आस्वाद घेतला की योग्य असे आकलन होते. या आकलनाच्या पातळीवर येत असताना आपण संवेदनांच्या पातळीवरून तार्किकतेच्या पातळीवर येतो. उदा. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात याचा भावनात्मक आस्वाद घेतल्यानंतर त्या चांदण्याचे हात या प्रतिमेचे तार्किक पातळीवरून आकलन करून घेतो. ही नवीन प्रतिमा कुसुमाग्रजांनी निर्माण केली असे आपण आकलन करून घेतो. आस्वादक समीक्षेत समीक्षक कलाकृतीचा अनुभव पुनःपुनः घेत असतो. त्या अनुभवांची पुनर्निर्मिती करीत असतो. आपल्या आत्मप्रत्ययातून कलाकृती निर्माण करतो. म्हणूनच आस्वादक समीक्षा सर्जनशील असते. ती एक कला असते. आस्वाद आणि आकलन या दृष्टीने समीक्षा ही कला असते. आस्वाद व आकलन यांना महत्त्व देऊन केलेली समीक्षा म्हणजे आस्वादक समीक्षा होय. विश्लेषण. आकलन झाल्यानंतर विश्लेषण केले जाते. कोसला कादंबरी. नामदेव ढसाळांचा गोलपीठा हा काव्यसंग्रह आस्वादातून आकलन करून घेतल्यानंतर आपण या कलाकृतींचे विश्लेषण करतो. काय वाटले यापेक्षा असे का वाटले याची आपण मीमांसा करतो. मला असं वाटतं याचं कारण असं आहे. स्वामीमधील धीरोदत्त राज्यकर्ता व सोशिक अशी पत्नी यांची शोकांतिका. तो मी नव्हेच या नाटकातील स्त्रीला फसविले जाते असे दाखविले आहे असे का? जेथे विश्लेषण सुरू होते तेथे आपण बुद्धिनिष्ठ व तर्कशुद्ध असतो. येथे आपण विज्ञाननिष्ठ बनतो. येथून कलाशास्त्र बनते.
4. मूल्यमापन आस्वाद. आकलन व मूल्यमापन योग्य प्रकारे झाले की आपण मूल्यमापन करतो. कलाकृतीविषयीचे निष्कर्ष आपण येथे मांडत असतो. येथे समीक्षाशास्त्र होते. समीक्षेची प्रक्रिया अशी आस्वादापासून मूल्यमापनापर्यंत आपोआप घडत असते. एक साहित्यकृती समजावून घेणे, तिचे विश्लेषण करणे, तिच्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडविणे, त्या आधारावर तिच्या गुण, दोषांचे विवरण करणे आणि तसे करताना सहजगत्या एका साहित्यकृतीची दुसऱ्या साहित्यकृतीशी तुलना करणे अशा कितीतरी गोष्टी या प्रक्रियेत होत असतात. असेच लेखकांचे साहित्य प्रकारांचे मूल्यमापन समीक्षा करीत असते. समीक्षा ही टी.एस. एलियट म्हणतो त्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात शीर्षण श्वासोच्छवासाइतकीच अपरिहार्य असते आणि ती एक मानसिक प्रक्रिया आहे. साहित्यकृतीविषयी परस्परांना छेदणाऱ्या भिन्न मतांची गर्दी समीक्षेत पाहावयास मिळते. अशा वेळी समीक्षा हे शास्त्र आहे का, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. तथापि टीका निकषाचा वापरच मुळात तरल कलावस्तूंवर करावयाचा असतो. शिवाय ज्या रसिकमनावर कलावस्तूंचा संस्कार व्हावयाचा तेही एखाद्या जड वस्तूप्रमाणे स्थिर स्वरूप नाही. त्यामुळे साहित्याच्या सौंदर्याचे निकष बंदिस्त असावेत ही समजूतच साहित्याच्या स्वभावधर्माविषयीच्या अज्ञानाची द्योतक आहे. समीक्षेत संकल्पना आणि निकष यांचा वापर अटळ असला तरी त्या वापरात यांत्रिकपणा येऊ देता उपयोगी नाही. कारण वेगवेगळ्या कलाकृतीमध्ये ज्याप्रमाणे साम्य असते त्याप्रमाणे भेदही असतो. समीक्षेत या साम्यभेदाची सारखीच बूस राखावी लागते. एकाच निकषाचा सरधोपटपणे उपयोग केल्यास कलाकृतीच्या वेगळेपणावर अन्याय होतो. त्याऐवजी एकाच कलाकृतीच्या संदर्भात अनेक निकषांचा उपयोग करण्यासाठी एक प्रकारचे कौशल्य लागते. म्हणूनच समीक्षा हे शास्त्र नसून कला आहे असे मानण्यात येते. रा. व्हा. पाटणकर. सौंदर्यमीमांसा. 5 लेखक व वाचक यांच्यातील दुवा. समीक्षा ही लेखक आणि वाचक यांच्यामध्ये मध्यस्थी करीत असते. लेखकाची कलाकृती सामान्य वाचकापर्यंत पोहोचविण्याची आस्था समीक्षकाजवळ असावयास हवी. लेखकाच्या साहित्यकृतीने त्याला जी आनंदप्राप्ती झालेली असते, त्या आनंदाचे लोण वाचकापर्यंत पोहोचवावयाचे असते. तो प्रत्यक्ष कलाकृती निर्माण करीत नाही इतकेच काय, पण कलाकाराच्या मनोवृत्तीत तो एकरूप किंवा समस झालेला असतो. कलाकाराच्या आणि कलाकृतीच्या सुप्त सामर्थ्याचा त्याला प्रत्यय आलेला असतो. आपल्या रसिकतेच्या व अभ्यासाच्या बळावर त्याला त्या कलाकृतीचे आव्हान पेलता येते आणि त्याच्या अंतरीच्या कळा त्याला प्राप्त झालेल्या असतात. हे जे त्या कलाकृतीने आपल्याला दिले ते वाचकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समीक्षकाची असते. समीक्षा लेखक व वाचक यांच्यातील मध्यस्थी करीत असते. लेखकाची कलाकृती वाचकापर्यंत पोहोचविण्याची आस्था समीक्षकाजवळ असावयास हवी. लेखकाच्या साहित्यकृतीने त्याला जो असीम आनंद होतो, त्या आनंदाचे लोण त्याला वाचकांपर्यंत पोहोचवायचे असते. तो प्रत्यक्ष कलाकृती निर्माण करीत नाही इतकेच काय, कलाकाराच्या मनोवृत्तीशी तो समस झालेला असतो. कलाकाराच्या आणि कलाकृतीच्या सुप्त सामर्थ्याचा त्याला प्रत्यय आलेला असतो. आपल्या रसिकतेच्या आणि अभ्यासाच्या बळावर त्याला त्या कलाकृतीचे आवाहन पेलता येते. कलाकृतीने आपल्याला देणे दिले ते भागविण्यासाठीच त्याला आपली टीका निर्माण करायची असते. सर्वसामान्य वाचकाची वृत्ती भाबडी असते. त्याची रसिकता अपक्व असते आणि त्याला ढोबळ गोष्टीचे तेवढे आकलन होते. हे लक्षात घेऊन अशा वाचकांना कलेच्या क्षेत्रात जाणकार करण्याचे, त्यांची अभिरुची संपन्न करण्याचे कार्य टीकाकाराला करावयाचे असते. या कार्याचे भान राहिले तर द्वेष, मत्सरादी क्षुद्र विकारांपासून तो दूर राहील. त्याचे लेखन विद्वत्ताप्रचूर असेल, अभ्यासपूर्ण असेल, पण बोजड असणार नाही.
मुख्य म्हणजे लेखक व वाचक या दोघांनाही तो आपलासा वाटेल आणि त्यांची टीका आश्वासक अशी होईल. 6 आदर्श समीक्षकाचे गुण. कलावंतास ज्याप्रमाणे कलाकृती निर्माण करताना काही गुण त्यांच्या अंगी असावे लागतात, तसेच चांगली समीक्षा करावयाची असेल तर त्या साहित्यिकाला त्याच्या कलाकृतीचे खरे मोल दाखवायचे असेल तर समीक्षकाला अनेक पथ्ये पाळावी लागतात. त्याचप्रमाणे ही समीक्षा करण्यासाठी आकलन, विश्लेषण, मूल्यमापन करण्यासाठी समीक्षकांच्या अंगीही काही गुणांची आवश्यकता असते. 1. समीक्षेची कुवत. समीक्षा ही एक मानसिक शक्ती आहे. या कलाकृतीचे मूल्यमापन करण्यासाठी समीक्षकाला काही अभ्यासाची गरज आहे. त्याला काव्यशास्त्र, साहित्यशास्त्र, विविध साहित्यप्रणाली, पदभाषेतील समीक्षेचे सिद्धांत, वेगवेगळे वाङ्मय प्रकार, समीक्षेची उद्दिष्टे आणि स्वरूप इत्यादी विषयक ज्ञान असावे. या सर्व ज्ञानाने त्यांचे व्यक्तिमत्व संपन्न असेल तरच त्याच्या ठिकाणी समीक्षेची दृष्टी व कुवत निर्माण होते. 2. संशोधक दृष्टी. समीक्षा हा कधीही न संपणारा शोध असतो, असे वा. ल. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ समीक्षक हा संशोधक असतो. संशोधकाला सूक्ष्म अवलोकन, मार्मिक विश्लेषण, पृथक्करण, वर्गीकरण आणि मूल्यमापन किंवा सिद्धांतीकरण करता आले पाहिजे. ही संशोधक दृष्टी समीक्षकाला हवी असते. सहृदयता. समीक्षक सहृदय आणि प्रसन्न मनोवृत्तीचा हवा. स्वतःच्या पूर्वग्रहापासून अलिप्त राहून तटस्थपणे कलाकृतीकडे पाहणे आवश्यक ठरते. अहंकार व मौलिकतेचा हव्यासही त्याला नसावा. सहानुभूतीला विवेचकता या गुणांची जोड हवी. कलाकृती व लेखक यांच्याशी त्याला हृदयसंवाद करावयाचा असतो. 4. वर्ण्यविषयाशी एकरूपता. वर्ण्यविषयाशी एकरूपता समीक्षेचा आणखी एक महत्त्वाचा गुण होय. कलाकृतीतील विषयाशी समज झाल्याशिवाय रसास्वाद यथार्थपणे घेता येत नाही. कलाकृतीतील सूचक सौंदर्याचे दर्शन घडविण्यासाठी रसास्वाद यथार्थपणे घेता येत नाही. कलाकृतीतील सूचक सौंदर्याचे दर्शन घडविण्यासाठी एकरूपता हवी हे खरेच, पण त्याचबरोबर किमान तटस्थताही असणे गरजेचे आहे. 5. तटस्थता. एखाद्या कलाकृतीचे मूल्यमापन करताना किमान तटस्थता ही समीक्षकाकडे हवीच. नाटक पाहताना दुष्टपात्र वा खलनायकाला जोडा मारणे एवढी तद्रुपता घातक, म्हणून किमान तटस्थता ही हवीच. तसेच झाले तरच कलाकृतीला योग्य न्याय देता येईल. 6. बहुश्रुतता. समीक्षकाचे व्यक्तिमत्व संपन्न आणि बहुश्रुत असावे लागते. नवे शास्त्रीय संशोधन, सामाजिक विचारांची वाटचाल, राजकीय चळवळीचे स्वरूप, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडी, समाजशास्त्रीय तत्त्वे, धार्मिक तत्त्वाचे ज्ञान, विविध शास्त्रातील सर्वसामान्य सिद्धांताबरोबरच सर्व कलाक्षेत्रातील अभिनव प्रणाली, समीक्षा शास्त्राचा इतिहास विषयाचे सूक्ष्मज्ञान समीक्षकास असणे गरजेचे आहे. ते असेल तर समीक्षकाकडून कलाकृतीला योग्य न्याय मिळू शकेल. रसज्ञता. समीक्षा म्हणजे रसग्रहण होय. त्यामुळे रसशास्त्र व सौंदर्यशास्त्र याविषयी समीक्षकाला आस्था, आपुलकी हवी. समीक्षक हा सर्वज्ञ नसला तरी तज्ज्ञ हवा. कलाकृतीतील त्यातील स्वभाव रेखाटन, संवाद, निसर्ग वर्णन, जीवनविषयक दृष्टिकोन या दृष्टीने त्यांचा विचार हवा. त्यातील रससौंदर्य स्पष्ट करण्यासाठी समीक्षक हा रसिकच असणे गरजेचे आहे. 8. सत्यप्रियता. समीक्षा म्हणजे तुलना अशी एक समीक्षेची व्याख्या केली जाते. त्यासाठी समीक्षक कलाकृतीचे गुणदोष दाखविण्यास प्रवृत्त व्हावा. हेही स्वाभाविकच. समीक्षकाने गुण आणि दोषही दाखवावे. 9. निर्णयक्षमता. समीक्षेत तुलना करून निर्णय द्यावा लागतो. त्यासाठी समीक्षकाकडे युक्तिवाद व कणखरपणा असावा लागतो. निर्णयक पुरावे देण्याची तयारी करावी लागते.
स्वामी कादंबरीतील शोकांतिकेची मीमांसा करताना माधवरावांच्या दौलतीविषयीच्या काळजीतून आणि घरच्या भांडणातून ती अधिक प्रभावीपणे व्यक्त होते, असे शंकर सराड यांनी पटवून दिले. 10. निःपक्षपातीपणा. समीक्षक जर निःपक्षपाती नसेल तर एखाद्या कलाकृतीची वा कलावंताची केवळ स्तुती करेल किंवा उगीचच दोष शोधित राहील. व्यवहार चातुर्य, सौजन्यपूर्णता व निराभिमानी वृत्ती असेल तर पक्षपातीपणे निर्णय दिला जाईल. 11. वस्तुनिष्ठता हवी. समीक्षा ही वस्तुनिष्ठ हवी. त्यासाठी समीक्षकांची दृष्टीही वस्तुनिष्ठ हवी. कलाकृतीतून व्यक्त होणाऱ्या भावनानुभवात स्वतःचे रंग त्याने मिसळू नयेत. रसिकांना बऱ्याच वेळा हा मोह टाळता येत नाही. संदर्भासाठी घ्यावयाचे पुरावेही जसेच्या तसे असावेत, ते सोयीनुसार बदलू नयेत. तसेच ते संदर्भ चुकीचेही नसावेत. वृत्तपत्रीय विधानावर भलताच विश्वास ठेवू नये. ही सर्व पथ्ये पाळली असता समीक्षा वस्तुनिष्ठ होऊ शकते. 12. आस्वादक प्रतिभा. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्राने प्रतिभा त्रिविध स्वरूपाची असते हे सांगताना कार्यित्री व भावचित्री असे शब्द वापरले आहेत. नवनिर्मिती करण्याची क्षमता असणारी प्रतिभा ही कार्यित्री प्रतिभा होय, तर सौंदर्य किंवा रसाचे ग्रहण करण्याची क्षमता असणारी प्रतिभा ही भावत्रियी प्रतिभा होय. निर्णायक प्रतिभा व आस्वादक प्रतिभा असे शब्द या बाबतीत वापरता येतील. समीक्षकाच्या ठिकाणी आस्वादक प्रतिभा असते किंवा ती असणे अत्यंत आवश्यक असते. या प्रतिभेच्या बळावर तो लेखकाची प्रकृती व प्रवृत्ती समजून घेऊ शकतो. त्याच्या भाववृत्तीशी आणि मनस्थितीशी तो संवाद साधू शकतो. त्यामुळेच समीक्षक कलाकृतीचे मर्म वाचकापुढे ठेवू शकतो. एक स्वागतशीलता. नामवंताच्या कलाकृतीकडे समीक्षकाने लक्ष फिरविणे चांगलेच, पण नवोदितांचे स्वागत करण्याकडे, त्यांची गुणवत्ता लोकांपुढे आणण्याकडे समीक्षकाचे लक्ष अधिक प्रमाणात असले पाहिजे. नवीन लेखक लेखनापासून परावृत्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तेव्हा वर्तमानकालीन साहित्याचा परामर्श घेताना राग, लोभ, द्वेषी विकासापासून समीक्षकाने दूर राहिले पाहिजेच आणि त्याचवेळी नवोदिताबद्दल त्यांची वृत्ती स्वागतशील असली पाहिजे. तसेच त्याने लेखकाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडले असे म्हणता येईल. प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी 3 गुण सांगितले आहेत. समीक्षकांनी आडाख्याची भाषा करू नये, कारण साहित्यकृतीप्रमाणेच समीक्षा ही सुद्धा अनन्यसाधारण कलाकृती आहे. जे अनन्यसाधारण आहे ते चैतन्यपूर्ण असते, आणि जे चैतन्यमय आहे ते अशा आडाख्याच्या भाषेत मोडता येत नाही. समीक्षकांनी कलाकृतीच्या चैतन्याचा शोध घ्यावा. त्यांच्या मते कलाकृतीच्या बारीक मोठ्या चैतन्य तत्वांनी तिला एक घाट प्राप्त झालेला असतो. या चैतन्यत्वाचा शोध समीक्षकांनी तितक्याच नम्रपणे घ्यावयाचा असतो. हा शोध म्हणजे कलाकृतीला जन्म देण्याचा अनन्यसाधारण प्रतिभेचा शोध असतो. समीक्षक हा कुशल कलावंत असावा लागतो. समीक्षक जेव्हा कलाकृतीच्या चैतन्यत्वाचा शोध संपवितो, तेव्हा समीक्षकांच्या आविष्काराला प्रारंभ होतो. तो कलाकृतीत पडलेले सौंदर्य उकळून दाखवितो. लेखक जीवनसौंदर्य कलाकृतीद्वारा दाखवितो, तर समीक्षक समीक्षेद्वारा समीक्षेतील सौंदर्यदर्शन कलात्मक असते. समीक्षा ही जर कला आहे, तर समीक्षक ही कलावंत आहे. 4. समारोप. समीक्षा ही साहित्याच्या क्षेत्रातील दुष्ट प्रवृत्तींवर अंकुश निर्माण करते, चांगल्या प्रवृत्तीची जोपासना करते. साहित्याच्या मूलतत्वावरील पकड ढिली होऊ न देता साहित्यकृतीच्या अंतरंगांचा नम्रपणे शोध घेणारी समीक्षा वाङ्मय व्यवहाराचे वातावरण स्वच्छ व निरोगी करण्यास मदत करते. वास्तविक साहित्याविषयीच्या जाणीवा अधिक सुस्पष्ट होण्यातच समीक्षेचे यश असते.
समीक्षेमुळे वाङ्मयीन दृष्टिकोन निर्माण होतो. या प्रक्रियेचा कल साहित्य विषयाशी संबंधित असलेल्या क्रिया आणि ज्ञान यांच्या पूर्णतेकडे जाणारा असतो. समीक्षेमुळे साहित्याच्या आस्वादाची जाणीव अधिक स्पष्ट आणि नेमकी होते. 5 सरावासाठी प्रश्न 1. वस्तुनिष्ठ प्रश्न. योग्य पर्याय निवडा. 1. कलाकृतीच्या योग्यतेविषयी निर्णय देणे म्हणजे काय? परीक्षण, आस्वाद, समीक्षा. 2. समीक्षेची प्रक्रिया ही एक शोधाची प्रक्रिया आहे असे मत कोणी मांडले? व्हा. ल. कुलकर्णी. द. व्हा. पोतदार. श्री. के. क्षीरसागर. समीक्षक हा काय असतो? मार्गदर्शक, वाटाड्या, सोबती. 4. समीक्षा म्हणजे निर्णय असे मत कोणाचे आहे? जॉन ड्यूई, विचेस्टर, मॅथ्यू अर्नोल्ड. 5. नवसमीक्षा हा ग्रंथ कोणी लिहिला? बा. ल. कुलकर्णी. गो. म. कुलकर्णी. वी. म. कुलकर्णी. उत्तरे: 1. समीक्षा. 2. व्हा. ल. कुलकर्णी. मार्गदर्शक. 4. जॉन ड्यूई. 5. गो. म. कुलकर्णी. ब. चूक की बरोबर ते लिहा. 1. समीक्षक हा सुजाण रसिक असतो. वाङ्मयीन टीका हा कधीही न संपणारा शोध आहे. समीक्षा ही सर्जनशील नसते. समीक्षक हा वाचक व लेखकामधील दुवा होय. बहुश्रुतता हा समीक्षकाचा महत्त्वाचा गुण नाही. उत्तरे: 1. बरोबर. 2. बरोबर. चूक. 4. बरोबर. 5. चूक. क. गाळलेल्या जागा भरा. हे साहित्याचे खरे मूल्य आहे. समीक्षेचे कार्य हे सर्वांगीण असते. सामाजिक समीक्षा पद्धतीचे यांनी प्रभावीपणे समर्थन केले. मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा पुरस्कर्ता हा होय. चरित्रात्मक समीक्षा पद्धतीचा हा प्रवर्तक होय. उत्तरे: 1. सौंदर्य. 2. मूल्यमापन. 3. 4. फ्रॉइड. 5. सेंट बव्हर. ड. जोड्या लावा. अ गट ब गट. 1. साहित्य आणि समीक्षा. 1. रा. व्हा. पाटणकर. 2. निळी पहाट. 2. रा. ग. जाधव. टीकाविवेक. श्री. के. क्षीरसागर. 5. सौंदर्यमीमांसा. 4. व्हा. ल. कुलकर्णी. 5. नरहर कुरुंदकर. उत्ते: 1. वजा 5. 2. वजा 3. वजा 4. 4. इ. एका वाक्यात उत्तरे द्या. 1. साहित्य म्हणजे जीवनावरील भाष्य असे कोणी म्हटले आहे? खरी समीक्षा कशी असते? 22. 2. समीक्षक कसा असावा? 4. कोणत्याही कलेचे बौद्धिक रसग्रहण म्हणजे समीक्षा होय असे कोणी म्हटले आहे? 5. समीक्षेची मुख्य 4 अंगे कोणती? उत्तरे: 1. मॅथ्यू अर्नोल्ड. 2. सर्जनशील, बहुश्रुत. 4. विनचेस्टर. 5. आकलन, आस्वाद, विश्लेषण आणि मूल्यमापन. 2. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. साहित्य समीक्षेच्या विविध अभ्यासकांनी मांडलेल्या व्याख्या सांगून समीक्षेचे स्वरूप स्पष्ट करा. समीक्षेच्या चरित्रात्मक आणि ऐतिहासिक पद्धती स्पष्ट करा. आदर्श समीक्षेचे स्वरूप स्पष्ट करून आदर्श समीक्षकाचे गुण सांगा. समीक्षेची विविध अंगे स्पष्ट करा. समीक्षाशास्त्र की कला स्पष्ट करा. उपक्रम मालगुडी डेज या आर. के. नारायण यांच्या पुस्तकाचा मधुकर धर्मापुरेकर यांनी केलेला अनुवाद. साकेत प्रकाशन, औरंगाबाद. वाचा त्या पुस्तकाची समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीने चिकित्सा करा.